येरे येरे पैसा 3 नावाची मूवी बघून आलो. अच्छा. आणि मूवी सुरू होता संजय जाधवनी एक डिस्क्लेमर सांगितला, म्हणजे मूवी एंटरटेनमेंटसाठी बनली आहे, सो त्याला क्रिटिसाइज करू नका. पण खरंच ही मूवी एंटरटेनर होती की नाही, चला तर मग बघूया. आइए देखते हैं, मजा आएगा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे यश आणि तुम्ही पाहताय रिव्ह्यू कट्टा. स्टोरी सुरू होते एका अंडरवर्ल्ड डॉनपासून, ज्याच्याकडे आहेत 5 कोटींचे सोन्याचे बिस्किटे. पण त्या बिस्किटांचा गुंफा सुरू होतो जेव्हा ते जग्गू म्हणजेच संजय नार्वेकर यांच्याकडे जातात. आता जग्गू ते बिस्किट पुस्तकात लपवतो आणि आपल्या मेहुण्याला देतो. पुढे ते पुस्तक अनेक लोकांच्या हातात जातं, जसं की उमेश कामत, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित आणि बाकीचे. सगळ्यांना वाटतं की आता पैसा मिळालं, पण शेवटी काय होतं, कोणाच्या हातात ॲक्च्युअल सोनं जातं. तेच या मूवीचं एकमेव हुक आहे. आणि त्याचमुळे मला ही मूवी बघताना एक डायलॉग आठवली. स्टोरीमध्ये खूप स्विचिंग आहे, एकमेकांशी जोडलेले सीन्स असलेत तरी त्यामध्ये डेप्थ नाही. काही सीन्समध्ये चोरी, दुसऱ्यामध्ये कॉमेडी आणि तिसऱ्यामध्ये रोमॅन्स, पण एक सुद्धा कन्सिस्टंट वाटत नाही. परफॉर्मन्समध्ये उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित आणि आनंद इंगळे हे ट्रायड अँड टेस्टेड ॲक्टर्स आहेत, सो त्यांनी आपलं काम डिसेंट पद्धतीने केलं आहे. उमेशचं एक्सप्रेशन कंट्रोल आणि कॉमिक टायमिंग नेहमीप्रमाणे क्लीन आहे. आणि बाकी कॅरेक्टर्स जरा रँडमच वाटतात, कोणाचा आर्क प्रॉपरली डेव्हलपच झाला नाही. डायरेक्शन ठीक आहे, पण एडिटिंग कधी इतकं रश्ड वाटतं की जणू एडिटरला खूपच घाई होती. म्युझिक म्हणजे ना लक्षात राहतं ना डिस्टर्ब करतं, फक्त काम चालवायचं आहे म्हणून चालू असतं. या मूवीच्या पॉझिटिव्ह बद्दल बोलायचं झालं तर काही डायलॉग्स आणि पंचेस ठीक आहेत. फर्स्ट हाफमध्ये थोडी एंगेजिंग सीन्स आहेत आणि काही टेक्निकल आस्पेक्ट्स जसं की कॅमेरा वर्क आणि कलर ग्रेडिंग व्हिज्युअली चांगलं वाटतं. पण या गोष्टी सोडल्या तर या मूवीमध्ये खूप सारे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, जसं की स्क्रीन प्ले खूप गोंधळलेला आहे. स्टोरी कॅरेक्टर ओरिएंटेड असूनही कोणावरती फोकस करत नाही. कॉमेडी सुद्धा खूप कमी आहे आणि इमोशनल डेप्थ पण नाही. आणि या सगळ्यामुळेच क्लायमॅक्स खूप प्रिडिक्टेबल आणि रश्ड सुद्धा वाटतो. सो जर तुम्ही या सिरीजचे फॅन असाल किंवा तुम्हाला हलकी फुलकी मराठी मूवी या वीकेंडला बघायची असेल आणि एक्सपेक्टेशन्स पण फार कमी असतील तर तुम्ही ही मूवी एकदा बघू शकता. पण ज्यांना शार्प कॉमेडी आणि टाईट स्टोरी बघायची सवय आहे ते फक्त हेच म्हणतील. सो तुम्ही ही मूवी स्किप केली तरी हरकत नाही. मूवी टेक्निकली फॅमिली फ्रेंडली आहे, म्हणजेच वल्गर किंवा क्रिंज सीन्स यामध्ये नाहीत. पण कॉन्टेंट वाईज सुद्धा या मूवीमध्ये काही एंगेजिंग असं नाही. ओव्हरऑल माझ्याकडून या मूवीला 2 आउट ऑफ 5 स्टार्स, 1 स्टार उमेश आणि तेजस्विनीसाठी आणि 1 स्टार व्हिज्युअल्स आणि एफर्टसाठी. सो बाकी या मूवीमध्ये ओरिजिनॅलिटी, रायटिंग आणि एंगेजिंग प्लॉटची खूप कमतरता जाणवते. सो तर तुमचं मत काय आहे या मूवीबद्दल? बघणार आहात की स्किप करणार आहात? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असंच रिव्ह्यू, रिकमेंडेशन्स आणि अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, बघत राहा रिव्ह्यू कट्टा.